नमस्कार, क्राफ्टर प्रतू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बीडेड पर्स कशी बनवायची क्रिस्टल मोत्यांपासून ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्क्वेअर बनवून घेतलेले आहेत। त्याचा पॅटर्न तुम्ही पाहू शकता, वेगवेगळा आहे। तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारा, म्हणजे तुम्ही जेव्हा बॅग बनवाल तेव्हा पॅटर्न तुमच्या लक्षात येतील। दोन मी पिंक जे आहेत त्याचे बनवलेले आहेत, दोन ब्लू कलरचे बनवलेले आहेत। इथं मी 6 mm चे मोती घेतलेले आहेत, जे आपण रेग्युलर वापरतो तेच मोती आहेत। तुम्ही 10 mm चे मोती हवे असतील तर घेऊ शकता, 8 mm चे मोत्यांनी पण बनवू शकता। जर 8 आणि 10 mm च्या मोत्यांनी जर बनवत असाल तर तुम्हाला कमी स्क्वेअर बनवावे लागतील। तर इथं पाहू शकता सर्व मी इथं आज 2 प्रकारे तुम्हाला बॅग कशी बनवायची ती दाखवणार आहे। इथं मी नायलॉनची वायर घेतलेली आहे। जी फर्स्ट मेथड आहे आपली ती विदाउट सुईची आहे। तर सर्वप्रथम मी 2 व्हाईट मोती आणि 2 जे आपले पर्पल कलरचे मोती आहेत ते घेतलेले आहेत, आणि जो एक सिंगल पर्पल कलरचा मोती आहे त्याच्या जी वायर आहे ती अपोजिट साइडनं घ्यायची आहे आपल्याला एका मोत्यातून। म्हणजे आता बघू शकता मी एक पिंक मोती घेतलेला आहे, एक व्हाईट मोती घेतलेला आहे, आणि जो पर्पल मोती आहे त्याच्यातून एक ह्या साइडून धागा क्रॉस करून घ्यायचा आणि दुसरा अपोजिट साइडनं धागा पास करून असं दोन्ही साइडून तो धागा क्रॉस झाला पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला तो धागा घेत जायचा आहे। ज्या साइडला आपल्याला मोती पुढचं फ्लावर बनवायचं आहे मोतीचं, त्या साइडला तो धागा घेत जायचा। आता पाहू शकता मला वरच्या लाईनला घ्यायचा आहे मोती। त्याच्यासाठी आता वरचा जो मोती आहे त्याच्यातून धागा पास करून घेतलेला आहे। तर इथं मी एक व्हाईट मोती घेतलेला आहे, एक पर्पल कलरचा मोती घेतलेला आहे, आणि जो पिंक मोती आहे त्याच्यातून परत आपल्याला दोन्ही डायरेक्शनमधून तो धागा घ्यायचा आहे। आता ज्या पिंकच्या बाजूचा जो पिंक मोती असेल त्याच्यातून एक साइड जो आहे आपला धाग्याचा तो आपल्याला खेचून घ्यायचा आहे, आणि परत आपल्याला इथं जे मोती हवे असतील ते मोती घ्यायचे, आणि सेम त्याचा जो वरचा मोती असेल त्याच्यातून आपल्याला धागा अपोजिट साइडनं घेऊन त्याला व्यवस्थितपणे खेचून घेतलं की व्यवस्थित तो तिथं ते फूल तयार होतं, म्हणजे लूज पडत नाही। तर जेव्हा अशा प्रकारे तुम्ही बॅग बनवाल तेव्हा व्यवस्थितपणे तो धागा तुम्ही खेचून घ्या। आणि आता पाहू शकता मला वरच्या साईडला धागा घ्यायचा आहे म्हणून वरच्या मोत्यातून घेतलेला आहे। ह्या साईडला मला लाईन सरळ घेऊन जायची आहे। मग आता मी काय करणार की थर्ड जो मोती असेल लास्टचा त्याच्यातून धागा पास करून घेणार, म्हणजे त्या साईडला आपला तो धागा येईल। आणि जेव्हा ह्या साईडला धागा आला तर त्याच्या बाजूला जो ब्लू मोती आहे त्याच्यातून एक साईड जी धाग्याची आहे ती बाहेर काढून घ्यायची, आणि तिथं जो आपल्याला मोती हवा असेल तो मोती घ्यायचा, आणि तिथं परत ते छोटं 4 मोत्यांचा फ्लावर बनवून घ्यायचं। तर अशा पद्धतीनं पण तुम्ही फ्लावर बनवू शकता जर तुमच्याकडं सुई नसेल तर। इथं पाहू शकता मी इथं मोती घेऊन तो धागा व्यवस्थित खेचून घेत आहे, आणि आपलं जे फ्लावर आहे ते बनवून घेत आहे। तर काय करा तुम्ही की जेव्हा तुम्हाला वाटत असेल की कुठल्या मोत्यानंतर कुठला मोती घेतलेला आहे, तर तेव्हा जो फ्लावर तयार झालेला असेल आपला, जो स्क्वेअर तयार झालेला असेल त्याचा एक स्क्रीनशॉट मारून ठेवा तुमच्याकडं, म्हणजे जेव्हा तुम्ही बॅग बनवायला घ्याल तेव्हा तुम्हाला ते इझी जाईल। तर अशा प्रकारे आपलं स्क्वेअर बनवून तयार आहे। तर इथं मी गाठ मारून घेत आहे त्याला। पहिला धागा त्या साईडला पास करून घेत आहे, जिथं आपला ऑलरेडी एक धागा असेल तिथं दोन्ही धागा घ्यायचे, आणि त्याच्यानंतर तिथं गाठ मारून घ्यायची आहे व्यवस्थित, आणि उरलेला जो काही धागा असेल तो कट करून घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याला लायटर किंवा मेणबत्तीनं तुम्ही जाळून घेऊ शकता त्या धाग्याला। तर आता सुईनं कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवणार आहे। आता ब्ल्यू कलरचं मी स्क्वेअर बनवत आहे, त्याच्यासाठी 2 ब्ल्यू आणि 1 पिंक मोती घेतलेला आहे आपण। 2 ब्ल्यू 2 पिंक मोती घेतलेले आहेत, आणि त्याच्यानंतर एक पर्पल, एक पिंक आणि ब्ल्यू, कारण ब्ल्यू मोती जो आहे तो व्यवस्थित
खालच्या लाईनला आला पाहिजेत अशा पद्धतीनं आपल्याला ते मांडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जो पिंक मोती आहे तिकडं धागा घ्यायचा आहे आणि सिक्वेन्स वाईज आपल्याला ते मोती घ्यायचे आहेत, म्हणजे आपले डिझाईन आहे ती व्यवस्थितपणे दिसून येईल. फक्त एंडला 2 ब्ल्यू आणि 2 पिंक मोती आले पाहिजेत हे लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीनं आपण मोती घेत जायचं. आता वरच्या साईडला आपल्याला फ्लावर बनवायचं आहे. इथं पण आपल्याला 3 मोती लागतील, एक ब्ल्यू, एक पिंक आणि एक पर्पल. आणि आपल्याला परत तो धागा खेचून घ्यायचा आहे, ब्ल्यू मोत्यातून घ्यायचा आहे आणि नंतर जो पर्पल मोती आहे त्या साईडला घेऊन त्याच्या बाजूचा जो परत एक पर्पल मोती आहे तिथून तो धागा खेचून घ्यायचा आहे आणि इथं 2 ब्लॅक मोती आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे मी जी डिझाईन बनवत आहे त्याच्यासाठी तिथं ब्लॅक मोती लागणार आहेत. तुम्हाला जर वेगळी डिझाईन बनवायची असेल तर तुम्हाला जे मोती हवे असतील ज्या कलरचे ते तुम्ही तिथं घेऊ शकता. आणि सेम अशाच पद्धतीनं आपल्याला पुढं ते 4 मोत्यांचं एक फ्लावर तयार करून आपली डिझाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. हवं असेल तर तुम्ही सुई धाग्यानेच बनवू शकता. एक फ्लावर झाल्यानंतर परत दुसरं फ्लावर आणि जेव्हा एक स्क्वेअर आपला तयार होईल त्याच्यानंतर परत तिथं दुसरा स्क्वेअर कंटिन्यू करू शकता किंवा सेपरेट बनवून नंतर त्याला जॉईन करू शकता. तर अशा प्रकारे आपलं स्क्वेअर बनवून तयार झालेला आहे आणि आपल्याला इथं एक व्यवस्थितपणे गाठ मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी इथं लगेच दुसरं फ्लावर बनवून घेत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि एक ब्लॅक, एक व्हाईट आणि परत एक ब्लॅक मोती घेऊन तिथं मी पुढची प्रोसेस करून घेत आहे. तर अशा पद्धतीनं पण तुम्ही बनवू शकता किंवा 2 सेपरेट तुम्ही फ्लावर बनवून घेऊन त्याला मध्ये फक्त ब्लॅक एक सिंगल मोती घेऊन त्याला जॉईन करू शकता. तर इथं पाहू शकता 2 पिंक वेगवेगळे पॅटर्न आहेत इथं. हे बघा, इथं जो एक पॅटर्न आहे आणि इथं पर्पलचा एक पॅटर्न आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे. जर तुम्ही सिंगल बनवलेला असेल स्क्वेअर तर अशा पद्धतीनं त्याला जोडून घ्यायचं आहे. एक जो ब्लॅक मोती असेल तो तिथं मध्ये घ्यायचा आहे आणि दोन्ही साईड आपल्याला ते जोडून घ्यायचे आहेत. जर तुम्ही मोठ्या साईजचे मोती घेतलेले असाल तर मग जी लेंथ आहे तुम्हाला जितकी लेंथ हवी असेल तेवढे तुम्ही स्क्वेअर बनवून घेऊ शकता आणि त्या पद्धतीनं तुम्ही पुढची प्रोसेस करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला जितकी लेंथ आणि जितकी हाईट हवी असेल तेवढे आपल्याला स्क्वेअर जोडून घ्यायचे आहेत. मी 4 पॅटर्नचे स्क्वेअर बनवलेले आहेत. तुम्ही प्रत्येक पॅटर्न वेगवेगळा पण बनवू शकता तुम्हाला जसा हवा असेल तसा. तर इथं माझ्याकडं जे मोती होते त्याच्यापासून मी हे 4 पॅटर्न बनवून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला ती बॅग पुढं जोडून घ्यायची आहे. तर फक्त ब्लॅक मोती घ्यायचा आहे मध्ये आणि आपल्याला ते जोडत जायचं आहे. तर इथं पाहू शकता मी पॅटर्न बनवून घेतलेला आहे, जोडून घेतलेला आहे. 5 एका लाईनमध्ये 5 फ्लावर आलेले आहेत आणि आपल्याला पुढं कंटिन्यू लॉंग जेवढी लेंथ हवी आहे तेवढी करायची आहे. लेंथ 5 आहे आणि जी हाईट आहे ती 7 स्क्वेअरनी मी बनवून घेतलेले आहे. त्याला असं फोल्ड करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर दोन्ही साईड ज्या आहेत आपल्या बॅगचे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर 1 साईड मी जोडलेली आहे इथं बघू शकता. तर मी 3 फ्लावरचं एक पट्टी बनवून घेतलेली आहे आणि ती आता मी इथं जोडून घेत आहे. सेम जसं आपण ब्लॅक मोत्याने जोडलं होती बॅग ह्याच्या आधी तसेच आपल्याला इथं पण जोडून घ्यायचे आहे. जी सेंटरची पट्टी असेल आपली तिथंच आपल्याला ते जोडायचं आहे. म्हणजे आपण जी 7ची लेंथ घेतली होती तर आपल्याला 4थी जी आपली मधली पट्टी आहे तिथं आपल्याला ते जोडून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं मी ही पूर्ण लाईन जोडून घेत आहे आता. त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही ज्या साईड आहेत आपल्या बॅगच्या त्या जोडून घ्याव्या लागणार आहेत. यासाठी असं बॅक फोल्ड करून घ्यायची.
इथं हवं तर गाठ मारू शकता तुम्ही किंवा धागा पुढं कंटिन्यू घेऊन पुढं पण बनवू शकता। तर इथं बघू शकता मी फक्त एकच मोती घेतलेला आहे, म्हणजे तिथं 3 मोती आलेले आहेत आपले। तर अशी बॅग फोल्ड करायची आणि पुढं कंटिन्यू ती बॅग बनवत जायची आहे। कारण आपले बघू शकता आधी आपण जेव्हा बनवलेली तर मध्ये 4 मोती येतात, पण जेव्हा आपण बॅगची साईड जोडायला जातो तिथं फक्त 3च मोती आले पाहिजे, ते लक्षात ठेवायचं। आणि पुढं सेम प्रोसेस करायची आहे, फक्त एक सिंगल ब्लॅक मोती घेऊन आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे। इथं पाहू शकता, इथं तुम्हाला 4 मोती दिसत असतील ब्लॅक आलेले। तर आपली जी बॅग जॉईन करताना आपण फोल्ड करतो तिथं फक्त 3 मोतीच येतात, हे लक्षात ठेवायचं। आणि सेम प्रोसेस करायची, एक सिंगल मोती ब्लॅकमध्ये घ्यायचा आणि दोन्ही साईड आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत बॅगच्या। आणि अशा पद्धतीनं आपली बॅग जोडून तयार झालेली आहे एक साईड, आणि सेम तशीच आपल्याला दुसरी साईड पण बनवून घ्यायची आहे। तर इथं पाहू शकता दोन्ही साईड बनवून बॅगच्या तयार आहेत जोडून। तर सिंगल अशीच हवी असेल तर अशी पण तुम्ही यूज करू शकता। ह्याच्या आतमध्ये कापडी बॅग लावायची आणि असंच तुम्ही हातात घेऊ शकता, किंवा तुम्हाला असं फोल्डिंगचं हवं असेल तर फोल्डिंग पण बनवून घेऊ शकता। तर इथं 2 प्रकारचे फोल्डिंग मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि असे जे रिंग्स येतात ते रिंग्स इथं लावून तुम्ही नंतर हँडल पण या बॅगला लावू शकता। तर इथं पाहू शकता की सिंपल अशी छान दिसते बॅग, किंवा आपल्याला हवं असेल तर आपण ते फोल्डिंगवालं पण वरती बनवू शकतो। तर असं मी 6चं पॅटर्न बनवलं होतं पहिला, त्याला असं जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला। सेम प्रोसेस सेम आहे, आपल्याला एक सिंगल ब्लॅक मोती घेऊन जोडायचं आहे। आणि 3-3चं घेतलं होतं आणि ते कसं जोडायचं तुम्हाला दाखवते मी। एक सिंगल ब्लॅक मोती घ्यायचा पहिला, आणि दोन्ही साईड जे आहेत आपल्या आता बनवलेल्या पॅटर्नचे आणि आधी बॅगचे ते अटॅच करायचं त्या ब्लॅक मोत्याने, आणि ते पूर्ण बॅग बनवून घ्यायची आहे। इथं पाहू शकता मी जोडत आहे। सिंपल अशीच हवी असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही बनवू शकता, किंवा त्याच्यानंतर इथं पाहू शकता मी नंतर एक दोन्ही साईडला ब्लॅक आणि वन साईडला इथं आपलं जे पॅटर्न होतं ते बनवून अशा पद्धतीनं बॅग बनवलेली आहे। तर नेक्स्ट पार्टमध्ये या बॅगचा हँडल कसा बनवायचा तो आपण पाहणार आहोत। इथं मी बटन पण जोडलेलं आहे, जे आपलं मॅग्नेटचं बटन आहे ते जोडलेलं आहे। तर फायनल लुक जो बॅगचा आहे तो असा आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।